तुम्ही जर ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये असाल तर आता ऐकून घ्या. एक्झिट पोल हायजॅक आहेत, मीडिया हायजॅक आहे, इलेक्शन कमिशन हायजॅक आहे, ईडी हायजॅक आहे, सीबीआय हायजॅक आहे, कोर्ट हायजॅक आहेत. या देशातले लोकशाहीचे जेवढे स्तंभ होते ते सगळं हायजॅक करण्याचं काम केलं. संघर्षाचं आहे आणि संघर्षाचा मार्ग आम्ही स्वेच्छेने निवडलेला आहे. आणि तुमच्या एक्झिट पोलवर तर आम्ही आधी म्हणलं विश्वास नाही. आणि मी अनेक निवडणुका या चर्चेमध्ये येतोय. मला एक खात्री आणि माहित आहे की किमान बीजेपीला एकदाचा ईव्हीएम ना हरवू शकतो, पण एक्झिट पोल मध्ये आम्ही हरवू शकत नाही हे खात्रीलायक सांगू शकतो. कारण एक्झिट पोल मध्ये बीजेपीला कोणीच हरवू शकत नाही. कारण ते पूर्ण बीजेपीनं हायजॅक केलेली यंत्रणा बघा. मी तुम्हाला आता तुम्ही जर ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये असाल तर आता ऐकून घ्या. एक्झिट पोल हायजॅक आहेत, मीडिया हायजॅक आहे, इलेक्शन कमिशन हायजॅक आहे, ईडी हायजॅक आहे, सीबीआय हायजॅक आहे, कोर्ट हायजॅक आहेत. या देशातले लोकशाहीचे जेवढे स्तंभ होते ते सगळं हायजॅक करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून जर आता या निवडणुकामध्ये बीजेपीला जनता हरवू शकली नाही तर जी संसदेतली निवडणुकीनं हरवायचं होतं बीजेपीला ते जर हरवू शकले नाही निवडणुकांमध्ये तर लोकांना रस्त्यावर उतरून बीजेपीला हरवावं लागणार आहे. त्या पलीकडे काही नाईलाज राहणार आहे. आणि आम्ही त्याच संघर्षाच्या मार्गावरती असल्यामुळं हम जो संसद में करते हैं वो सड़क पर बहुत अच्छा कर सकते हैं. इसलिए हमारे लिए सड़क की लोकशाही लागतं. ते राजकीय बळ कुठून आणायचं? एक जागा, खासदारकी, मंत्रीपद काही तर लागतं. प्रामाणिकता हवी. बळ आपोआप जनता उभी करत राहते. बळ कोणाचं स्वतःचं नसतो. आता आपण पाहिलं या चर्चेमध्ये एकमेकाचे कपडे फाडले की तुम्ही कसे पक्ष फोडलेत, तुम्ही कसं आमदार पडवले, तुम्ही कसं खासदार, एक दोघांचे कपडे फाडले ना तुमच्या माझ्या साक्षीनं आपण पाहिलं. म्हणजे आता या सगळ्यांवर मग दोघांची राजकीय नैतिकता कमिटमेंट कुठे गेली? लोकशाही तुमचे जे कल बघतो मी तेव्हापासून बीजेपी नेहमी संसदीय लोकशाहीला विरोध करत आलेली आहे. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी बीजेपीला हवी आहे. त्यांना द्विपक्षीय राजकारण उभं करायचं. आणि दुर्दैवानं दुःखद बाब ही आहे की या देशामध्ये फक्त धर्मांधतेचं ध्रुवीकरण झालं नाही तर यंदा सेक्युलर मतांचं ध्रुवीकरण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आता फक्त राहील तर महायुती आणि नाहीतर महाविकास आघाडीच राहील. तिसऱ्याला कोणतीच जागा लोकशाहीमध्ये या दोघांनी ठेवली नाही. आणि ती लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम माझ्या नेत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीनं केलं. तिसरा पर्याय या महाराष्ट्राच्या जनतेला जर कोणी दिलं तर ते आम्ही दिलेलं आहे. त्या पर्याय न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए. हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं.